नमस्कार, मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पवार फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आजचा हा संध्याकाळचा छोटासा माझा व्लॉग आहे. तर सध्या सिंगापूरमध्ये संध्याकाळच्या 7:20 झालेले आहेत. तर मी आता चाललेले आहे मार्केटमध्ये, कारण घरातल्या काही ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या संपल्या होत्या. घरात स्वयंपाक करताना काही गोष्टी अशा असतात की त्या उद्यावर ढकलता येत नाही, जसं की तेल, जे भाजी चपाती बनवताना खूप गरजेचं असतं. म्हणून लगेच ठरवलं की डेली मार्केटमध्ये जाऊन आवश्यक सामान आणून घ्यायचं. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण झालेला होता, तर म्हटलं फ्री आहे तोपर्यंत पटकन जाऊन आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत त्या जाऊन आणाव्यात. दादू आणि शिवांशीला घरीच ठेवलेलं आहे त्यांच्या पप्पांजवळ. आता मार्केटला चाललेले आहे. तर जाताना पाहू शकता इथे आमच्या बिल्डिंगच्याच खाली एक 3-4 चायनीज हॉटेले आहेत. तर हे चायनीज हॉटेल आहे आणि इथेच एक आपले इंडियन हॉटेल पण आहे. तर सहसा आपण जिथे राहतो तिथे लगेचच जवळ इंडियन हॉटेले नसतात. तर आमच्या बिल्डिंगच्या खालीच इंडियन हॉटेल आहे. तर ते पाहून मला जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे आलो तर खरंच खूप भारी वाटलं. कारण ते सहसा जवळ असं इंडियन हॉटेल असतात पण जवळ नसतात. तर कधी काही थकल्यासारखं वाटलं तर मस्त इथं येऊन कधी कंटाळा येतो ना घरचं खाऊन खाऊन, तर इथं मस्त असं आपल्या इंडियन फूडचा आस्वाद घेता येतो. तर तुम्हाला मी दाखवते अजून एकदा इथं हॉटेल. तर या हॉटेलचं नाव आहे KNS सूर्या. तर पाहू शकता हे समोर असं इंडियन हॉटेल आहे आणि भरपूर चायनीज लोकांना आपलं हे इंडियन हॉटेलमधलं जेवण आवडतं. तर हे 24 तास ओपन असतं. दादूच्या बड्डेच्या वेळेस आम्ही इथे मस्त असा आपल्या इंडियन फूडचा आस्वाद घेतलेला. तर चला आता आपण जाऊया मॉलकडे. तर इथे इंडियन हॉटेल जवळ आहे, परंतु मार्केट खरंच जरा जास्तच लांब आहे, तर थोडा वेळ लागतो. तर आता आपण पोचलेले आहेत, म्हणजे करेक्ट 20 मिनिट लागलेले आहेत. तर घरून मी 7:20 निघालेले होते. तर इथे मॉलमध्ये मी आत्ता पोचलेले आहे. तर आत्ता 7:40 झालेले आहेत. चला आता शॉपिंग करूया. तर शॉपिंगच्या सुरुवातीलाच इथे साखर दिसलेली आहे. तर साखर पण आपली संपलेली होती, सो म्हटलं घेऊन टाकावं. तर 1 किलो साखरची प्राईस आहे $2.15. तर आपल्या इंडियन रुपयेमध्ये पाहायचं झालं तर 1 किलो साखर 155 रुपयाला सिंगापूरमध्ये भेटते. तर साधारण 150 रुपयाला 1 किलो साखर म्हणायला हरकत नाही. तर कधी कधी काही वस्तू आपल्या लिस्टमध्ये आपण लिहायच्या विसरून जातो. तर पाहिल्यानंतर इथे मॉलमध्ये दिसल्यानंतर मला कळलं की साखर पण संपत आलेली आहे, सो म्हणून घेतली. तर इथे दूध पण संपलेलं होतं, सो म्हटलं चला पटकन घ्यावं. तर हे 2 लिटर दुधाचं कॅन आहे, $6.45 आहे. म्हणजे आपल्या इंडियन रुपयामध्ये याची प्राईज आहे 460 रुपयाला 2 लिटर दूध. तर हे जर्सी गाईचं दूध आहे. सो आम्ही सिंगापूरमध्ये आल्यापासून तर हेच दूध वापरतो, 3 वर्ष झालं. तर क्वालिटी छान आहे. तर आपला लसूण पण संपलेला. तर इथे लसूणच्या 2 पॅकेट आहेत, त्या 360 रुपयाला, $5 आहेत, म्हणजे 360 रुपयाला. तर मी एकच घेतलेला आहे 180 रुपयाला एक पॉकेट. त्यानंतर इथे रताळे पण आहेत, सो वेगवेगळ्या देशाचे आहेत. रताळे जरा जास्तच महाग भेटतात इथे. सो इथे पाहू शकता वेगवेगळ्या प्राईज आहेत. तर बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे 1.25 किलोचं बटाट्याचं पॉकेट आहे. तर 3 पॉकेट आहेत, ते $5, 360 रुपयाला 3. तर एकच घेतलेलं आहे 120 रुपयाला. हे 1.25 किलो बटाटे भेटलेले आहेत आपल्याला. तर बटाटे घेतल्यानंतर हे चायनीज काही पालेभाज्या आहेत. तर आपण याच्यातली ती बेबी बोकचॉय ह्या भाजीचं नाव आहे. हे आपण ऑलरेडी चॅनलवर याची रेसिपी टाकलेली आहे. खरंच खूप चविष्ट आहे ही भाजी. तर आत्ता माझी नजर शोधत आहे ज्या वस्तूसाठी मी आलेले आहे, ते म्हणजे आपले कुकिंग ऑइल. तर चला पाहूया कुठे आहे. तर फायनली सापडलेलं आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कुकिंग ऑइलच्या व्हरायटी आहेत, पाहायला भेटतात. तर मी इथे एक मोठा पॅक म्हणजे 5 लिटरचंच कॅन घेते, म्हणजे 1 महिनाभर तरी टेन्शन नाही. तर 5 लिटर कुकिंग ऑइलची प्राईज आहे $11.30. ही सर्वात स्वस्त अशी इथल्या कुकिंग ऑइलची प्राईज आहे. तर आपल्या इंडियन रुपयेमध्ये पाहायचं झालं तर 850 रुपयाला हे 5 लिटर तेल भेटतं, खायचं तेल. तर आपल्या जे पाहिजे ते घेऊन झालेलं आहे. सो म्हटलं चला आता कणीस पण घ्यावं. तर 1.80ला आहे, म्हणजेच 130 रुपयाला 2. तर इथे आपल्या इंडियन फॅमिली भेटलेल्या आहेत. तर परदेशात
जेव्हा आपले इंडियन लोक भेटतात तेव्हा खरंच एक वेगळीच आपुलकी वाटते. तर आपलं आता जे पाहिजे त्या वस्तू तर घेऊन झालेल्या आहेत. तर चला बिल करून घेऊया. तर काही अजून मला वस्तू पाहिजेत ज्या मला अर्जंट लागणार आहेत, ते पण घ्यायचे आहेत. तर इथे एक छोटंसं मॉलच्या साईडला शॉप आहे, त्यामधून मी ते घेणार आहे. चला. तर खूप ओझं झालेलं आहे बॅगमध्ये. ऑलरेडी त्याच्यात 5 लिटर तेल आणि 2 लिटर दूध असल्यामुळे पिशवी जड झालेली आहे आणि 1 किलो साखर. सो त्यामुळे जरा जास्त जड आहे आणि अंतर पण खूप पार करायचं आहे. सो फायनली आपण या मॉलच्याच साईडला असणाऱ्या शॉपमध्ये आलेलो आहोत. तर आत्ता इथे आपल्याला घ्यायचं आहे ब्लॅक पेन आणि एक रायटिंग पॅड घ्यायचा आहे. तर चला पाहूया भेटतं आहे का नाही ते या शॉपमध्ये. तर पाहू शकता इथे पेन तर दिसत आहेत. तर ब्लॅक पेन आहे का पाहूया. सो फायनली आपल्याला ब्लॅक पेन दिसलेला आहे. सो हे 4 ब्लॅक पेन, काळ्या कलरचे पेन, काळ्या शाईचे पेन आहेत. तर $1.60 आपल्याला हे 4 पेन भेटलेले आहेत. तर इथे ही पाटी तर मला खूप आवडलेली. सो खारूसाठी घेणार होते, पण म्हटलं ओझं भरपूर झालेलं आहे, पुन्हा कधीतरी घेता येईल. तर आपण येतोच प्रत्येक आठवड्याला इथे. लोकल मार्केट इथेच जवळ आहे याच एरियात. सो म्हटलं चला जे अर्जंट आहे ते घ्यावं. आणि शॅम्पू पण संपलेला, तर म्हटलं एक शॅम्पूचा पॅक घ्यावा. तर घेतलं. आपल्याला जे पाहिजे, जे महत्त्वाचं आहे ते तर मी घेतलेलं आहे इथून. चला आता पटकन बिल करून आपल्याला निघायचं आहे. ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. तर मी आता बिल करून घेते. तर जाताना इथे मला एक चायनीज चालू आहे. सो त्यांचे वेगवेगळे फंक्शन असतात, तर ते दिसलेलं आहे. तर म्हटलं चला पाहूया कशा प्रकारची यांची परंपरा आहे, ते कशा प्रकारे चायनीज न्यू इयर सेलिब्रेट करतात. तर चला तुम्हाला पण दाखवते. तर हा सीन पाहून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. तर माझा असा तर्क आहे की एखादा व्यक्ती जेव्हा मोठी चूक करतो तेव्हा तो, जसा आपल्या इकडे आपल्या संस्कृती आहे की देवाच्या चरणी आपण नतमस्तक होतो, माफी मागतो, तसंच काहीतरी चूक झाल्यानंतरनं त्यांच्या चायनीज संस्कृतीमध्ये पण असंच आहे की चूक झाल्यानंतरनं आपण जसं देवापुढे येऊन नतमस्तक होतो, माफी मागतो, तसंच याला काहीतरी पनिशमेंट वगैरे असेल. सो तो माफी मागत असेल काहीतरी चूक घडल्याबद्दल, असं मला वाटतं. तर इथे थोड्या वेळ कठपुतल्यांचा डान्स पाहिला, यांच्या काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी पाहिल्या आणि नंतर मी आता घराकडे चाललेले आहे. तर फायनली मी घरी पोहोचलेले आहे. तर घरी पोहोचायला मला 8:45 वाजलेल्या. तर दादू आणि शिवांशी न सांगताच गुपचूप मी मार्केटला आले होते. तर त्यांची रिॲक्शन पाहूया चला. चावीचा आवाज ऐकून माझं लेकरू दरवाजा उघडे आलेला आहे. काय रे बाळा, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.